बाबू, कालच्या पिंपरखेड येथील घटनेनंतरनं त्याचा प्रतिसाद संपूर्ण जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात उमटताना दिसतोय। आज तुम्ही देखील नारायणगावमध्ये हा नारायणगाव बायपास अडवलेला आहे, नक्की भूमिका काय आहे आणि कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाकडे पाहताय? भूमिका काय आता, बिबटमुक्त तालुका किंवा आपला जिल्हा व्हायला पाहिजे, कारण आता एवढी संख्या झाली आणि आता जर काही कारवाई नाही केली, आतापर्यंत जवळजवळ 56 बळी गेलेत आणि असंच जर काम चालू राहिलं तर लोक सरकार किती दिवस वाट बघणार आहे? सर्वसामान्य लोकांनी फिरायचं। बिबट्याला तुम्ही तो झोन ए मध्ये ना, कोणता आहे तो, शेड्यूल ए मध्ये ठेवले आणि माणसांना कुठे ठेवले? मग माणसं मेलीच चालतील, बिबट्या मेला नाही पाहिजे। ही भूमिकाच सरकारची कळत नाही कधी कधी काय होतं। आणि असं जर असेल तर मग मात्र आहे ना, प्रसंग काही येऊ, परिस्थिती काही येऊ, मग मात्र मंत्री असतील किंवा आता प्रशासन असेल, यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायची वेळ यायला। प्रक्षोभ प्रचंड आहे। कालपासूनच जमावाने या ठिकाणी काही गाड्या पेटवल्या, कार्यालय पेटवलेलं आहे, मंचर येथे आंदोलन झालेलं आहे सकाळपासूनच, तरी सरकार अजून कुठला काही ऐकण्याच्या भूमिकेत नाहीये। काय आता मला तेच काही कळत नाही। एवढं सगळं दिसतंय, होतंय, माणसांच्या जीवाला फक्त 25 लाख रुपये किंमत आहे का? मग ते फक्त 25 लाख रुपये दिले म्हणजे झालं का? त्या कुटुंबाचा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा ज्येष्ठ व्यक्तिमत्व असेल, घरातला कर्ता पुरुष असेल, यांनी गेल्यानंतर तुम्ही 25 लाख रुपये देता, आयुष्याची काही किंमत आहे का? 25 लाख रुपये किंमत आहे का? सरकारने लवकरात लवकर खरं तर याविषयी डिसिजन घेतला आणि नाही डिसिजन घेतला तर मग मात्र हा उद्रेक काहीच नाही। फक्त सरकारी गाडी एक पेटवली गेली, अशा जेव्हा सगळ्या सरकारी गाड्या पेटवल्या जातील आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त सरकारला बघणार, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो की जर सर्वसामान्य लोकांच्या याला तुम्ही किंमत देणार नसेल जीवाला, तर मग मात्र तुमच्याही कोणाच्या जीवाची किंमत सर्वसामान्य लोकांना राहणार नाही, हे मात्र। तुम्ही ही वाहतूक अडून धरलेली आहे, या वाहतुकीमध्ये अनेक नोकरदार वर्ग आहेत, लहान मुलं या ठिकाणी या संपूर्ण अडकली गेलेली आहेत। ते अडकलीत, फक्त आमची गेलीत हो, ती फक्त अडकलीत ना। आमची हातातोंडाशी आलेली लोक, लेकरं जर जायला लागली तर मग ती अडकलेली परवडली ना। अडकल्यांचा तुम्ही बाकी यांनी विचार करण्यापेक्षा आमची गेलीत त्यांचा विचार कधी करणार? आज आमचा शेतकरी वर्ग जर भय घेऊन जगतोय, त्यांचा विचार कधी करणार आहे? म्हणून तरी करले का किमान त्यांनी तरी सरकारला जाग यावी, आणि यांनी नाही आली जाग तर मी तुम्हाला सांगितलंय की मग कोणत्याच जीवाला काहीच किंमत नाही। शेवटी कोणत्याही जीव गेल्यानंतर मंत्र्याचा असू, अधिकाऱ्याचा असू, नाही तर सर्वसामान्य शेवटी लाकडावर न्यायचे। आंदोलन सुरू राहणार आहे। आंदोलन सुरू। नक्की मागणी आता काय आहे? मागणी तिथं आंदोलनाला बसलेली सगळी मंडळी। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।